प्लेन मेहंदी कलरची कुर्ती, त्याखाली ब्लॅक कलरची लेगिंग, काळ्या कलरची ओढणीने स्वतःला नीट कव्हर केलं होतं. लूज वेणी घातली होती, पण आता 3 तासाच्या प्रवासात सगळी केस विस्कटून गेले होते. त्यामुळे एक प्रकारचा मुरलेलं सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर झळकून येत होतं. तिच्यासोबत कपाळावर छोटीशी नाजूक टिकली होतीच. बस तिच्या सौंदर्याला अजून कशाची जोड नव्हती, पण तरीही तिचं निरागस सौंदर्य उठावून दिसत होतं. पायात नाजूक काळ्या कलरचा बेल्ट असलेली सँडल, हातात कडं टाईप असलेलं ब्रेसलेट, एका हातात नाजूक बेल्ट असलेले घड्याळ. सिंपल सोबर नेहमीप्रमाणे लुक होतं. 5-6 महिन्याने तिला बघत होता. काहीतरी तिच्या सौंदर्यात कमी वाटली, म्हणून कपाळावर हलकी रेघ आली होती. विचार करू लागला, पण कळत नव्हतं. त्याचं लक्ष तिच्या खांद्यावर असलेल्या पर्सकडे गेलं. एका हाताने घट्ट पकडून धरला होता, जणू त्यात खूप मोठं सोनं असेल. तो जरासा हसत मान हलवतो. त्याने पुन्हा स्क्रीन नॉर्मल केली. तिच्याकडे महिनाभरसाठी पैसे होते. किती असले तरी प्रिय होते ते. कोणासमोर हात पसरायला आवडत नव्हते आणि तिच्याकडे ऑनलाईन हा प्रकार नव्हता. बळवंतरावांना फोन केला की लगेच पैसे घेऊन येतीलच, पण आपल्यामुळे त्रास नको, मग काळजी असणारच ना. मग कबीरला त्याची किंमत समजणार नव्हतीच. मग हसू येणारच ना. तो त्याच्या जागी बरोबर होता आणि ती तिच्या जागी. खेड्यातली रईस असली तरी पैशाची बचत करायला माहीत होतं. तो स्क्रीनवर बघतच होता की त्याचा फोन वाजला. मग मनात इच्छा नसतानाही त्याने स्क्रीन बंद केली आणि फोन कॉल अटेंड केला. कधी एकदा रात्र होते आणि घरी जाऊ असं झालं होतं. 6च्या नंतरचा सगळा शेड्यूल त्याने रद्द केला होता. दररोज घरी जायची वेळच होती 10-11. कधी काही फंक्शन असेल किंवा अनुराधा यांनी कॉल करून बोलवलं तेव्हाच तो घरी जायचा. फक्त संडेचा रात्रीचा डिनर फॅमिलीसोबत असायचा. ताई चल, ड्रायव्हरने तिची बॅग घेतली आणि पुढे चालू लागला. ती पण बंगल्याला बघत हळूहळू पावलं टाकत ड्रायव्हरच्या मागे चालू लागली. दुपारची वेळ होती, पण गारवा खूप जाणवत होता. उन्हाच्या गरमगार झळा पण लागत होत्या. आजूबाजूने झाडांची गर्दी असल्यामुळे पक्ष्यांची किलबिलाट कानाला ऐकू येत होती. त्यामुळे तिथलं वातावरण प्रसन्न वाटत होतं. सगळीकडे हिरवळ बघून कुठल्या तरी गार्डनमध्ये आल्यासारखं फील होत होतं. बंगल्याच्या मेन डोअरच्या समोरच मोठा फाउंटेन होता. ती त्याच्या जवळून जात होती तर तिच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे पडले. तसे ती खुदकन हसून अंग आकसून घेते. मनाला आवडलं होतं. तालुक्यात एका बागेत होते, पण त्याच्या जवळून गेले तर पाण्याचा वास यायचा. मग कोणी जास्त जात नव्हते. हळूहळू ते कारंजे बंद पडलं होतं. पण हा फाउंटेन खूपच सुंदर पद्धतीने सजवल्यामुळे आकर्षक वाटत होता. तशी त्याची तेवढी देखभाल सुद्धा घेत होते. थोडं पुढे पांढऱ्या शुभ्र संगमरवरी पायऱ्या, खूप छान वाटत होतं. चप्पल काढून त्यावर पाय ठेवायची इच्छा होत होती. 4-5 पायऱ्या चढत ती मेन डोअरजवळ येऊन उभी राहिली आणि आतलं दृश्य बघून तर तिचे डोळेच दिपले होते. समोरच्या फरशीमध्ये सुद्धा तिचा चेहरा स्पष्ट दिसून येत होता. इतकी चमकत होती. पूर्ण घर आरशासारखं चमचम चमकत होते. नजर कमी पडेल इतका मोठा फोयर एरिया आणि लिव्हिंग एरिया होता. 2-3 नोकर युनिफॉर्म घालून शांतपणे साफसफाई करत होते. सगळं राजवैभव बघून तर तिच्या डोक्याला मुंग्या आल्या होत्या. गुड आफ्टरनून मॅम, हेमा मॅमने तुम्हाला आत घेऊन यायला सांगितलं आहे, एक लेडी स्टाफ तिच्यासमोर येऊन स्मित हास्य करून म्हणाली. तिने ओठ ताणून स्माईल दिली. उगाच जीव घाबरल्यासारखा झाला होता. तिने इकडे तिकडे पाहिलं. सँडल काढायला कुठे काही दिसतच नव्हते. तशीच घरात जाऊ शकत नव्हती ना. त्या लेडी स्टाफच्या लक्षात येताच तिने समोरचा शू रॅक ओपन केला आणि त्यातली सॉफ्ट स्लीपर काढून तिच्यासमोर धरली. तुमचं सँडल तुम्ही या शू रॅकमध्ये ठेवू शकता आणि ही सॉफ्ट स्लीपर घरात वापरू शकता, ती स्टाफ लेडी म्हणाली. तिचं बोलणं ऐकून अवंती दंग झाली. चप्पल काढून दुसरी चप्पल घरात वापरायचे या विचाराने थोडीशी गोंधळली, कारण त्यांच्या वाड्यात बिना चप्पलची फिरायची सवय होती. पण तिने जास्त डोकं चालवलं नाही. पटकन तिची सँडल त्या रॅकमध्ये ठेवून ती फरवाली चप्पल घातली आणि पायाला सॉफ्ट स्पर्श होताच अंगभर गुदगुल्या होऊ लागल्या. मेडच्या मागे ती सगळीकडे नजर टाकत लिव्हिंग एरियाच्या दिशेने येत होती. एक वस्तू इंटेरियर बघून दंग झाली होती. पूर्ण अंग थरथर कापत होते. एक्साइटमेंट आणि भीती दोन्ही भावना संमिश्र झाल्या होत्या. अवंती, थोडा एक्सायटेड असणारा आवाज तिच्या कानावर आला तशी ती दचकून आवाजाच्या दिशेने बघू लागली. हेमा सोफ्यावर तिचा पाय पसरून बसलेली दिसली आणि तिच्या सोबतीला अमितसुद्धा तिच्या पायाच्या साईडने बसलेला दिसला. दोघे पण तिच्याकडे बघत होते. चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. वेलकम अवंती, अमित हसत जागेवरून उठत तिच्या दिशेने जात म्हणाला. त्याचा हसमुख आणि रिलॅक्स आवाज ऐकून तिच्या मनाला एक सुखकारक समाधान वाटलं. ती पण गालावर हसू आणत त्याच्या दिशेने निघाली. ये बस, अमित तिला सिंगल सोफाकडे हाताने इशारा करत म्हणाला. कसे आहात दाजी? ताई तू ठीक आहे ना? अवंतीने अमितकडे एक नजर बघत पुन्हा हेमाकडे बघत काळजीने विचारलं. जरी तिला हेमा आवडत नसली तरी बहिणीचं नातं होतं. त्यात तिच्या पायाला प्लास्टर बघून काळजी वाटली. मी ठीक आहे, थोडा पेन होत आहे, पण हळूहळू कमी होईल, हेमा हसून म्हणाली. अवंतीला घरात बघून तिचा आनंद 7व्या आसमानावर होता.
तुझ्या बहिणीला काय झालं? स्वतः पडून एका जागी आराम करत आहे. तिचं सगळं करून करून माझी तब्येत बिघडत चालली. अमित नाटकी चेहरा करत तिच्या पायाशेजारी बसत म्हणाला. माझा दुसरा पाय ठीक आहे, ती बारीक डोळे करून म्हणाली. तो पायाशी बसला होता. कधी राग येईल आणि त्याला लाथ घालेल असं तिचं म्हणणं होतं. त्यावर अवंती हलकी हसली. हेमाचा नंबर असल्यामुळे तिचं स्टेटस बघून दोघांमधलं नातं तिला कळत होतं. पण डोळ्यांनी पहिल्यांदा दोघांना असं नोकझोक करताना बघत होती तर मनाला एक वेगळीच फिलिंग येत होती. असे नाते फक्त तिने टीव्हीमध्येच पाहिले होते. त्यांच्या गावात असलेले जोडपे कधी हातात हात घालून फिरत असलेले तिने पाहिले नव्हते. हेमा अमितचे फोटो रील्स बघून कुठला तरी हिरो हिरोईनला आपल्यासमोर बघत आहे असा भास होत होता. एका स्टाफने तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला. तिने हसून तो काचेचा ग्लास घेत पाणी पिऊ लागली. आत्तापर्यंत घशाला कोरड पडली होती. ते पाणी पिताच तिला जाणवलं. घर छान आहे, अवंती ग्लास समोरच्या काचेच्या कॉफी टेबलवर ठेवत म्हणाली. तसे दोघे एकमेकांकडे बघून गालात हसले. तू फ्रेश हो तोपर्यंत तुझ्यासाठी जेवण लावायला सांगते. राधा मावशी, हेमा बोलून त्यांच्या घरात राहणाऱ्या मावशीला हाक मारते. राधा मावशी लगेच तिच्या आवाजाने किचनमधून बाहेर आल्या. मावशी, ही माझ्या मामाची मुलगी आहे. थोडे दिवस आपल्याच घरी राहणार आहे. तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जा, हेमा म्हणाली. तशी अवंती थोडी ब्लँक झाली. तिला वाटलं की हेमासोबत राहायचं काय. चला मॅडम, राधा मावशी तिच्याकडे बघून बोलल्या. हेमाला काय बोलावं कळलंच नाही, पण नंतर बघू म्हणून तिने सोडून दिले. तिला आत्ता भूक लागली होती. सकाळी घरातून एकच धिरडे खाऊन बाहेर पडली होती. मीराने तिला डब्बा दिला होता, पण भूक नव्हती. जसं ह्या घरात पाऊल ठेवलं तसं अंगातून त्राण निघून गेल्यासारखं झालं होतं. राधा मावशीसोबत ती गेस्ट रूममध्ये आली आणि रूम बघून तर हक्काबक्काच झाली. मॅडम, तुम्हाला काही हवं असेल तर मला आवाज द्या. ही तुमची बॅग, राधा मावशी गोड हसत बॅगकडे इशारा करत बोलली. हां, पण एवढी मोठी रूम कशाला? छोटी असेल तरी चालेल, अवंती पूर्ण रूम बघून गोंधळून म्हणाली. टेन्शन आलं होतं त्या रूममधलं सामान बघून. एक तिला चटई दिली तरी बस होतं. एकटी ह्या रूममध्ये राहायचं म्हणून तिला दडपण आलं होतं. मॅडम, सर्वात लहान रूम हीच असेल, त्याच्यापेक्षा मोठ्या रूम आहेत, राधा मावशी तिच्या निरागस बोलण्यावर हलकं हसून म्हणाल्या. अवंती ओशाळून हसली. इकडे वॉशरूम आहे, हे नळ असे चालू करायचे. मावशीने तिला सगळ्या गोष्टींची माहिती दिली. हेमाने आधीच सांगितलं होतं की ती गावातून येणार आहे आणि तिच्याकडे बघून वाटतसुद्धा होतं की तिला अशा गोष्टींमधलं काही नॉलेज नसेल. अवंतीने निरागसपणे मान डोलावली. तिचं डोकं फक्त आत्ता गोलगोल फिरत होतं. काहीच कळत नव्हतं. जीव रडकुंडीला आल्यासारखा झाला होता. मावशी गेल्या तसं तिने सगळ्या रूमभर नजर फिरवली आणि हळूच त्या मऊ गादीला बोट लावून पाहिलं. खूपच सॉफ्ट वाटलं. तिने आता पूर्ण हात लावून पाहिलं. खूपच आवडलं होतं. लगेच ती त्या बेडवर बसली. ओठांवर हसू आलं. काही बाई, ह्या लोकांचे थाट. 2 नंबर पैसे सगळ्या गोष्टींमध्ये घालवत असतील. हाच पैसा गरीब लोकांना दिला तर देश किती सुधारेल. पण नाही, स्वतःचे शौक पूर्ण करायचे असतात. अवंती सगळीकडे बघत आश्चर्य करत मनातल्या मनात बडबडली. अवंती फ्रेश होऊन गेली. तोपर्यंत तिच्यासाठी जेवण तयारच होतं. जेवणात पण वेगवेगळे प्रकार बघून अजून डोकं जड झालं होतं. एकटीच खाणारी होती, पण तिच्यासमोर पूर्ण डायनिंग टेबल भरून जेवणाची वेगवेगळे डिशेस होते. अमित आणि हेमाचे जेवण झालेलं होतं म्हणून ते फक्त कंपनीसाठी बसले होते. त्यामुळे तिला जेवणसुद्धा जात नव्हतं आणि त्यात असे प्रकार कधी खायचं माहीत नसल्यामुळे चवसुद्धा लागत नव्हती. अमितची नाही ते जोक्स आणि प्रश्न चालू होते. त्यावर तिचे उत्तर देणे चालू होतं. हेमाही काही ना काही विचारत होती. त्यावरही ती तिच्या परीने उत्तर देत होती. पोटाला भर म्हणून थोडंसं जेवण केलं आणि नंतर अमितला ओपीडी होती म्हणून तो हॉस्पिटलसाठी निघून गेला होता. आत्ता घरात फक्त हेमा आणि अवंतीच होत्या. व्हीलचेअरवर बसून नर्सच्या मदतीने हेमा आणि अवंती गेस्ट रूममध्ये आल्या. अमित येईपर्यंत रूममध्ये जाता येणार नव्हतं म्हणून ती खालीच रूममध्ये रेस्ट करण्यासाठी आली. ताई, तुझे पाय चेपून देऊ का? अवंती तिच्या पायाशी बसत दुसऱ्या पायाला हात लावत म्हणाली. हेमालाही लगेच इच्छा झाली. तिने हुंकार भरला आणि डोळे मिटून घेतले. अवंती हळूहळू तिचा पाय दाबू लागली. कुठलंही काम करायला लाज वाटत नव्हती. मनापासून करत होती. तिला झोप लागल्याचं कळत होतं म्हणून तिने तिचा हात काढून घेतला. इथे आल्यापासून तिने आबाला फोन केला नाही. जाणवताच तिने पटकन पर्समधून फोन काढला आणि आवाज न करता बाहेर आली. घर अगदीच शांत होतं. ती शांतता बघूनच तिचा जीव गुदमरत होता. कशी लोक ह्या घरात राहतात कुणास ठाऊक. ती मनातल्या मनात बडबड करत फोन लावतच इकडे तिकडे बघत लिव्हिंग एरिया सोडून बाहेर जाण्यासाठी फोअर एरियाकडे जातच होती. कोणाला तरी जाऊन धडकली होती. समोरच्या व्यक्तीच्या चालण्याचा वेग जास्त असल्यामुळे ती पण तिच्या धुंदीत चालत असल्याने तिला जबरदस्त झटका बसला होता आणि ती वाऱ्याच्या वेगाने मागे झाली. आता आपण पडणार ह्या भीतीने तिने घट्ट डोळे बंद केले होते. उंच झोक्यावरून कोणीतरी आपल्याला ढकलून देत आहे अशी फिलिंग झाली होती. पडल्यावर आपलं डोकं फुटेल का अशीही एक क्षण भीती दाटून आली. पण दुसऱ्या क्षणी कुणाचा तरी राकट मजबूत हात तिच्या कमरेभोवती गुंफला गेला आणि आत्तापर्यंत जी भीती दाटून आली होती ती हळूहळू कमी झाली होती.
कारण ती मागे खाली फरशीवर पडणार नाही ह्याची मनाला जाणीव झाली होती. पण हृदयाचे ठोके जोरजोरात धडधड करत होते आणि त्याचसोबत दुसऱ्याही हृदयाचे ठोके तिच्या कानाला ऐकू येत होते. म्हणून कपाळावर आठ्या पडल्या होत्या. आपण का पडलो नाही? कोणी आपल्याला पकडलं आणि हा सुगंध का ओळखीचा वाटत आहे? 2 सेकंडमध्ये डोक्यात प्रश्न येऊ लागले. तिने अलगदपणे डोळे उघडले आणि डोळ्यांसमोर अंधुक चेहरा जो दिसत होता तो आता स्पष्ट दिसू लागला. आत्ता समोरचा चेहरा बघून तिचे डोळे मोठे झाले. अजूनही ती मागे थोडी वाकलेल्या स्थितीतच होती. तिला पकडणारा अजून दुसरा कोणी नाही तर कबीर होता. त्याचा चेहरा काळजीने भरलेला होता. दोघे एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. त्यावेळी दोघांना कसं एक्सप्रेस व्हावं काहीच कळत नव्हतं. दोघेजण एकमेकांना बघण्यात गुंग होऊन गेले होते. पुन्हा अशी भेट होईल दोघांनी स्वप्नात सुद्धा इमॅजिन केलं नव्हतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जुळेल का आता अवंती आणि कबीरचं? काय होईल आता दोघे एकाच घरात सोबत राहणार आहेत तर कळेल लवकरच येणाऱ्या पुढील भागात. तर पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.